मातीची पोषकता वाढवतं आणि रोग नियंत्रण करतं. आणि तुम्हाला माहिती आहे कंपोस्ट हे जमिनीचा असा घटक आहे, त्या झाडांचा असा घटक आहे जे सगळे घटक मिळतात त्याला, म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट्स पासून त्याला NPK पण मिळतात. हे कंपोस्ट काम करतो. त्यानंतर जीवामृत. कुठे आलं तर आपण जीवामृत आलो. जीवामृत पिकाच्या रोगप्रतिकार क्षमता वाढवते. त्यामध्ये गाईचं शेण, गोमूत्र, गुळ, डाळीचं पीठ मिसळून जीवामृत तयार केलं जाते आणि पिकात वाढ तयार करते. आता ही जीवामृत हे तुम्हाला एक प्रकारचं माहिती आहे. मी आता पुढची PPT मध्ये आहे, मी ते तुम्हाला पुढे दाखवतो. फक्त आता मी तुम्हाला स्लरीचंही सांगतो काय आहे त्यामध्ये आहे ते. स्लरी व्यवस्थापन पद्धत 5 प्रकारचे. किती? स्लरी 5. आता एक ऐकला हे जे त्यामध्ये स्लरीचे प्रकार आहेत की नाही, त्यामध्ये मुख्य अन्नद्रवाची स्लरी एक असते. त्यामध्ये सूक्ष्म दुय्यम अन्नद्रवाची स्लरी आहे. ती कशी करायची मी PDF तुम्हाला दिलेली आहे. नत्रयुक्त जीवाणूची स्लरी, कडधान्याची स्लरी, अशा स्लरी आहेत. त्यामध्ये ती बनवायची कशी ती PDF यामध्ये दिलेली आहे. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो स्लरी कशी बनवायची. तर इथं आता आपण जे दिलं त्या स्लरीमध्ये याच्यात प्रमाण दिले, तुम्ही कमी जास्त करू शकता. 300 ते 400 लिटरची टाकी असावी. 20 किलो शेण, 10 लिटर गोमूत्र, 200 ते 250 लिटर पाणी, सिमेंटची टाकी किंवा तुम्ही कुठलीही टाकी वापरा आणि त्याला मस्तपैकी ढवळायला घ्या. मग आता इथं मुख्य अन्नद्रव्याची स्लरी आहे की नाही, त्यामध्ये ह्यात थोडासा बदल केला आहे. ह्यात रासायनिक घटकांचा वापर आहे. आता तुम्ही म्हणा स्लरी तर द्यायची, रासायनिक का आलं इथपर्यंत तुमच्या डोक्यात? देण्यापाठीमागचं कारण असं आहे की आता जसं आपण हायब्रिड खायला लागलो, तसं आपली झाडं पण हायब्रिड खायला लागली, आपली जमीन पण हायब्रिड खायला लागली. हे सगळे कायनात आता हायब्रिड झाले. हे सगळे रासायनिकवरच आता जिवंत. एखादा घटक तयार करण्यासाठी 7 वर्षांचा कालावधी लागतो. निसर्गाला एखादं डेव्हलप करायचं असेल ना तर 7 ते 10 वर्षांचा कालावधी लागतो. तो कालावधी कुठेतरी कमी करण्यासाठी आणि आपल्या झाडांच्या आणि ह्याच्यात वाढ करण्यासाठी, परंतु रासायनिकचे गुणधर्म पण कमी असावेत, परंतु त्यातले घटक आपल्याला मिळावेत, ते या स्लरीमध्ये वापर केलेला आहे. त्यात कसं आहे बघा, 20 किलो जनावरांचे शेण रेग्युलर आलं आपलं, बरोबर. गाईचं निंबोळी पेंड, म्हशीचं पण चालतं. म्हशीचं चालतं, फक्त जर्सी चालत नाही. जीवामृतला गाईचंच लागतं. जीवामृत गाई देशी गाईचीच पाहिजे. देशी गाई घ्या किंवा देशी गाईचं नसेल तर म्हशीचं घ्या, असं नाही त्याला त्या प्रमाण आहे. परंतु गोमूत्र लागतं का तर त्यामध्ये जीवाणूचं प्रमाण आहे. समजा गोमूत्र तुम्हाला मिळत नसेल तर थोडं पार कासरा कुठलं तुम्हाला जे रेग्युलर दुकानात मिळतं ते जर घेतला तर त्यात जीवाणू असतं. कारण जीवाणू मरत नाही त्यातले, ते हे होतं.